नमस्कार सगळ्यांना, मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये। सो आज आणलेली आहे मी नवरात्रीच्या उपवासासाठी खास तिसरी रेसिपी। ती आहे खूपच हेल्दी, ती म्हणजे हेल्दी ड्रायफ्रूट मिल्कशेक किंवा ड्रायफ्रूट स्मूदी म्हणू शकता। तर चला पाहूयात ही रेसिपी मी कशी बनवली ती। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला पाहूयात काय काय घेतलं आहे मी। ते इथे घेतलेत अक्रोड, पिस्ता, खजूर, काजू, बदाम आणि मनुके। हे सगळे ड्रायफ्रूट्स मी घेतलेले आहेत। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता। इथे घेतले 1 मग दूध, थंड दूध घेतलं होतं, तुम्ही नॉर्मल घेऊ शकता। छोटं केळं, वेलची पावडर आणि मखाने हे सगळं मिक्स करून आपण याची हेल्दी स्मूदी किंवा हेल्दी मिल्कशेक बनवणार आहोत। फ्रेंड्स, खूपच हेल्दी आहे कारण ही शुगर फ्री आहे, अजिबात साखर आपण ॲड करणार नाही आहे कारण खजूर आणि मनुक्यांमुळे त्याला नॅचरली गोडवा येणार आहे। सो खूपच हेल्दी अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केलात तर मला नक्की कमेंट करून सांग। फ्रेंड्स, आता आपण मिल्कशेक बनवायला घेऊया। मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्याच्यात मी ॲड करणार आहे थोडेसे मखाने, नंतर हे केळं घेतलेलं आहे मी, सोलून घेऊयात। छान प्रकारे ते कट करून आपण ॲड करूयात त्याच्यात। नॅचरल गोडवा आणण्यासाठी खजूर आणि मनुके तर आहेत, पण केळं ॲड केल्यामुळे सुद्धा त्याला गोडवा येणार आहे। नंतर आता जे भिजवलेले ड्रायफ्रूट्स आहेत ना, ते सगळे ॲड करून घेऊयात। ॲड करूयात भिजवलेले ड्रायफ्रूट्स, ॲड करणार आहे त्याच्यात मी जे थंडगार दूध घेतलेलं आहे ते, आणि आपण आता त्याला फिरवून घेऊयात। सो तयार झालेला आहे भरपूर पौष्टिक आणि ऊर्जा असलेला आपला हेल्दी ड्रायफ्रूट मिल्कशेक। नक्की बनवून बघा, बनवायला अगदी सोपा आहे। तुमच्या मुलांसाठी बनवा, आणि मुलांसाठी बनवणार असाल ना तर ह्याच्यात चोको पावडर नक्की ॲड करा, त्यांना खूप आवडेल। सो फ्रेंड्स, हा जो ड्रायफ्रूट मिल्कशेक आहे ना, ह्याच्यात भरपूर पौष्टिकता असल्यामुळे उपवासातसुद्धा दिवसभरासाठी आपल्याला आवश्यक ऊर्जा देईल आणि आपल्याला तृप्तीचा अनुभव येईल। तर कशी काय वाटली तुम्हाला आजची ही नवरात्री उपवासासाठी स्पेशल अशी खास रेसिपी, ते मला नक्की कमेंट करून सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नवीन अशा पुढच्या रेसिपीसह, नवरात्रींसाठी खास अशा रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, हॅव अ नाईस डे अँड टेक केअर। धन्यवाद।